दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मंचावर येण्याची कृपा करावी. बॅट्समॅन ने अष्टविनायक संघाला विनंती करतो की त्यांनी आपला 12वा खेळाडू मंचावर पाठवावा. अक्षय आणि त्याचं नाव नाही माहित, हार्दिक वाटतं त्याचं नाव. अष्टविनायक आपला 12वा खेळाडू मंचावर पाठवावा. खेळाडू इथे बॅट दोन्ही संघाला विनंती आहे की त्यांनी आपला खेळाडू मंचावर पाठवावा. अक्षय आणि कोण आहे? अक्षय आणि स्वास्तिक. बॉलर नेम या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले पंच दीपेश मेहर, विघ्नेश पाटील. बॉलर नेम सनी. सामन्याला सुरुवात. अक्षयाला सामोर तोंड देतोय विवेक. पहिल्या सामन्यातला पहिला चेंडू. अक्षय पाहूया. उत्कृष्ट असा चेंडू आणि डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. पाहूया दुसरा चेंडू अक्षयांच्या दिशेने. पुन्हा एकदा तुलनेचा चेंडू नादात, पण डॉट चेंडू. दोन चेंडू. तिसरा चेंडू तुळवलेला. एक धावांकरता समाधान. धाव संकेत 1. 3 चेंडू 1 धावा. एक करणार चेंडू स्वास्तिकच्या दिशेने. पाहूया विवेक आणि आपल्या लाईव्ह 6 सीटर कॅमेरामॅनचं नाव चौथा चेंडू. फलंदाजाला काहीच समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विवेक कडून आपल्याला पाहायला मिळते.
पाचवा चेंडू, चेंडू जात निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विवेक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. विवेक यांनी आपल्या 5 चेंडूंमध्ये एकच धावा दिली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विवेक यांच्याकडनं. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू, चेंडू जातोय. झुंजारच्या संघाला विनंती करतो की त्यांनी थोडं पाठी राहावे. झुंजार संघाला विनंती करतो की त्यांनी थोडस पाठी राहावे. थँक्यू. 5वा चेंडू आणि आता मात्र स्वास्तिकांना काहीच चेंडू कळाला नाही आणि स्वास्तिकांचे त्रिफळाचीत बाद झालेला आहे. स्वास्तिक उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे विवेक यांच्याकडून. विवेकांनी आपल्या पूर्ण शतकामध्ये मात्र एकच धावा दिली आहे. आता आला आहे स्वास्तिकची जागा भरून काढण्यासाठी हर्ष. पाहूया आणि गोल दुसरं षटक घेऊन येतो आहे झुंजार कडून देवेंद्र. देवेंद्र संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक देवेंद्रला सामोरे तोंड देत आहे अक्षय. तीन मागे 4 किती मागे ते सांग दादा त्याला. नाही वाटतं बघा. हा आहे दुसरा षटक देवेंद्र अक्षयाच्या दिशेने आणि अक्षयला चेंडू कळालाच नाही आणि चेंडू आता निर्धाव आणि अष्टविनायक संघाची धाव संख्या होते 2. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला अष्टविनायक संघाकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अक्षयला चेंडू कळतच नाहीये कसा खेळावा. चौथा चेंडू अक्षयच्या दिशेने. पाहूया अक्षय आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. देवेंद्रांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 4 चेंडू आणि 2 धावा. 7 चेंडू मध्ये वैयक्तिक एकच धावा करतोय अक्षय. आता मात्र कचाल क्षेत्ररक्षण आणि 1 धावांवर समाधान बायच्या स्वरूपात आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 3. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला झुंजार संघाकडून पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये विवेक यांनी एकच धावा दिली होती आणि आता सुद्धा देवेंद्र हे आपल्या षटकामध्ये किती धावा देतात पाहूया. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय वाईट आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 4. शेवटचा चेंडू देवेंद्र यांचा.
पुन्हा एकदा चेंडू जातोय क्षेत्राच्या बाहेर. वाईट चेंडू. धावसंख्या झाली 5. देवेंद्रला लाट चेंडू टाकण्यामध्ये यश येत नाहीये. पाहूया पुन्हा देवेंद्र हर्षनला. आता मात्र निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे झुंजार संघाकडून. झुंजार संघाने 2 षटकांमागे फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आहेत. विशिष्ट अशी गोलंदाजी. तसाच अष्टविनायक संघाकडून मोठ्या फटकेबाजीची आवश्यकता संघाला. अक्षय यांनी 8 चेंडूंमागे फक्त आणि फक्त 1च धावा केली आहे. आता तिसरं षटक घेऊन येत आहे पुन्हा एकदा विवेक यांनी आपल्या मागच्या षटकामध्ये केवळ 1च धावा आणि 1 गडी मिळवला होता. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो आहे वाईटच्या. दिपेशांनी वाईट घोषित केला आणि धावसंख्या झाली आहे 6. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यात विवेक अक्षयांच्या दिशेने. पाहूया आता मात्र निर्धाव चेंडू. अक्षयांना काहीच चेंडू समजत नाही आहे. मोठ्या फटकेबाजींची आवश्यकता अक्षयांच्याकडून. दुसरा चेंडू अक्षयांच्या दिशेने. 9 चेंडू 1 धावा करलेत अक्षयांनी. आता मात्र 9 चेंडू. पंच दीपेश मेहर यांच्याकडून 9 चेंडू घोषित करण्यात आला आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आता. दुसरा चेंडू अक्षयांच्या दिशेने. फ्रीचा चेंडू आणि अक्षयांनी तोलाला चेंडू 1 धावांकरिता आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 8. 1 गडी बाद 8 धावा. 2 चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येते विवेक हर्षच्या दिशेने. तिसरा चेंडू विवेक हर्षच्या दिशेने. अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 9. आता मात्र विवेक आपली लाईन अँड लेन चुकलेली आहे. विवेकाने आपल्या पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली. 1 रन देऊन 1 विकेट घेतला होता. पाहूया तिसरा चेंडू टाकण्यात विवेक. मात्र आता वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 10. अक्षयला आपला तिसरा बॉल टाकण्यामध्ये यश येत नाही आहे. पाहूया अक्षय हर्षच्या दिशेने. आता मात्र त्रिफळा उडवता विवेक. हर्षांचा गडी मिळवतोय आणि हर्ष जातोय तंबूत. पाहूया हर्षाची जागा भरून काढण्यासाठी अष्टविनायक संघाकडून कोण येतोय. 3 चेंडू 10 धावा. हर्षांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे निशू. चौथा चेंडू निशू यांच्या दिशेकडे. पाहूया नवीन फलंदाज. चौथा चेंडू विवेक हर्षच्या निशूच्या दिशेने आणि आता मात्र हवेचा पादुर्भाव.
आता मात्र इथे निशुवांनी चेंडू आता निर्धाव 4 चेंडू 10 धावा 2 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला इथे झुंजार संघाकडून पाहायला मिळते. वैयक्तिक दुसऱ्या षटकात वैयक्तिक दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आता निर्धाव. ते उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विवेकांच्याकडून. निशिवांना काहीच गोलंदाजी कळत नाही आहे विवेक यांची. पाहूया शेवटचा चेंडू निशू. आता मात्र टोलाला चेंडू आणि तिथे बचाव क्षेत्ररक्षण 2 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 12. 3 षटकांनंतर 12 धावा 2 गडी बाद अष्टविनायक संघाचे. आता पाहूया झुंजार संघाकडून 4था षटक कोण घेऊन येतो. संकेत संघाचा 4था आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे संकेत. पाहूया संकेत आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो. पाहूया अक्षय स्वतः वैयक्तिक 9 चेंडू 2 धावावर खेळत आहेत. अकरा चेंडू 2 धावांवर अक्षय स्वतः वैयक्तिक खेळत आहे. अक्षयांच्या फळीतून मोठे फटकेबाजीची आवश्यकता. पाहूया पहिला चेंडू संकेतच्या दिशेने. अक्षयाने उत्कृष्ट एका डिक्लेअर झोनकडे टोलावला चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 13. 1 चेंडू 13 धावा. आणि आपल्याला लाभलेले थर्ड अंपायर चिराग पाटील. पाहूया दुसरा चेंडू आणि टोलाला चेंडू. पाहूया 1 धावांवर समाधान. अक्षयांच्या फळीतून आता 1-1चे फटके निघत आहेत आणि धावसंख्या झाली आहे 14. 2 चेंडू 14 धावा 2 गडी बाद. तिसरा चेंडू आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 15. 3 चेंडू 15 धावा. आता मात्र उत्कृष्ट तोलावेळ आपण बचाव क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतं. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 16. बॅटरी लो आहे म्हणून ठेवल्या इथे. थांब धूळ बसले. पाचवा चेंडू संकेत समोर तोंड निशू. तेव्हा चेंडू 1 धावांवर समाधान. पाहूया धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 17. शेवटचा चेंडू अक्षय. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात 1 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. 4 षटक संपून 18 धावा 2 गडी बाद.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला झुंजाऱ्या संघाकडून पाहायला मिळते आहे. अजूनपर्यंत अष्टविनायक संघाकडून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. ज्या फटक्यांची आवश्यकता संघाला आहे असे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये अष्टविनायक संघाकडून. पाहूया आता या षटकामध्ये अक्षय आपली फटकेबाजी दाखवतो की नाही आणि संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे देवेंद्रांना सामोरे तोंड देत आहे अक्षय. पाहूया आता मात्र वग्र क्षेत्राच्या बाहेर चेंडू वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 19. आणि एका धावावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 20. एक चेंडू 20 धावा. दुसरा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव. अष्टविनायक संघाकडून संघाला खूप मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ते मला वाटत आहे. अशी उत्कृष्ट गोलंदाजी झुंजाऱ्या संघाकडून आपल्याला इथे बघायला मिळत आहे. झुंजाऱ्या संघाने जास्त अवघ्य धावा दिल्यात नाहीये. आता मात्र इथे लाईन चुकलेली आहे आणि चेंडू जातोय अवघ्य क्षेत्राच्या बाहेर. वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 21. तिसरा चेंडू. आता मात्र उत्कृष्ट तोलावला आहे पण तिथे झेल होते की नाही आणि संघाने झेल पकडलेला आहे. उत्कृष्टचा झेल आणि गडी होतोय बाद. निशी हे आपल्या संघासाठी 3 धावा करून तंबूत परत आहेत आणि निशी जागा भरून काढण्यासाठी येत आहे ऋषी. पाहूया ऋषी यांच्या फळीतून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात की नाही हे बघायला भेटणार आहे. पाहूया चौथा चेंडू. देवेंद्र यांच्या समोर तोंडत आहे ऋषी. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव या स्थिर 21. 5वा चेंडू. पाहूया 5वा चेंडू देवेंद्र. आता मात्र इथे LBW आउट. गडी होतोय बाद आणि ऋषी 0 रन करून तंबूत परतताना ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे अजित. पाहू या अजित हे आपल्याला संघासाठी किती मोठा हातभार लावतील. सुष्ट अशी गोलंदाजी देवेंद्र यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर. आता मात्र निर्धाव चेंडू आणि षटक संपलेला आहे. या षटकात फक्त 3 धावा आणि 2 विकेट मिळवलेले आहेत देवेंद्र यांनी. अशी गोलंदाजी. झुंजाऱ्या संघाकडून 5वा षटक कोण हाताळणार ते पाहायला मिळत आहे. 21 धावा 4 विकेट. 6वा षटक. बॉलरने आयुष. शेवटचं षटक आयुष. अक्षय. आयुष यांना समोर तोंड देतो अक्षय. पाहूया पहिला चेंडू. आता मात्र एक तोलाला चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि नो चेंडू आहे. नो चेंडू असणार.
स्प्रिटचा चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ही तुफान. पाहूया आयुष पहिला चेंडू अक्षयांच्या दिशेने, चेंडू आता निर्धाव. अक्षयाला काही चेंडू समजत नाही. अक्षयाने आपल्या वैयक्तिक 17 चेंडू मध्ये फक्त 7 धावा केल्या आहेत. पाहूया आयुष यांना सामोर तोंड देतोय अक्षय. दुसरा चेंडू अक्षयांच्या दिशेने आणि अक्षयाने उत्कृष्ट तोलावला चेंडू. 1 धावांवर समाधान, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 24. 2 चेंडू 24 धावा, 4 गडी बाद. सुसाचा तोलाला चेंडू आणि पण चेंडू आता झेल बाद आणि अजित जातोय तंबूत परततोय. अजित 0 धावा करून आयुष्यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला आपल्याला झुंजाऱ्या संघाकडून मिळते. 3 चेंडू 24 धावा. अजितांची जागा भरून काढायला आला सिद्धेश. क्षेत्राच्या बाहेर चेंडू, चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर, धावसंख्या झाल्या 25. चौथा चेंडू सिद्ध यांच्या दिशेने, आयुष पाहूया. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाल्या 25. 5 गडी बाद. 5वा चेंडू, चेंडू आता अवघ्या क्षेत्राच्या बाहेर, वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 26. आयुष 5वा चेंडू सिद्धेशाच्या दिशेने, पाहूया सिद्धेश. आणि आता मात्र तुला चेंडू जातो, पाहूया झेलबाद आणि ते होतं झेलबाद. सिद्धेश होता झेलबाद. धावसंख्या 26. 60 गडी बाद 26. आणि शेवटचा चेंडू बॅट्समॅन हर्ष सिद्धेशांची जागा भर जय. सिद्धेशांची जागा भरून जय. पाहूया आयुष्याच्या शेवटचा चेंडू, चेंडू जातो अवघ्या क्षेत्राच्या बाहेर, वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 27. अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 28. शेवटचा चेंडू आयुष्यांचा, पाहूया शेवटच्या षटकात, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आयुष्यांना समोर तोंड देत आहे जय. आता मात्र तुला चेंडू पण ते झेल बाद. संकेतांनी उत्कृष्ट झेल टिपलेला आहे आणि ते 29 धावांचं आव्हान झुंजाऱ्या संघासमोर उभा केलेला आहे अष्टविनायक संघाने.
अष्टविनायक संघाने झुंजार संघाला 29 धावांचा आव्हान उभा केलेला आहे. पाहूया झुंजार संघ अष्टविनायक संघ 29 धावांवर कसे आव्हान आपलं पेलवतात. यापुढील होणारे सामने वारली 11 वर्सेस जयसाई. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षाकडे येऊन नाणेफेकीचा कौल उडवून घ्यावे. जयसाई आणि वारली 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल उडवून घ्यावे. झुंजार संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याकरिता चिराग आणि सुयश. प्रथम फलंदाजी करण्याकरिता चिराग आणि सुयश. सामन्याला सुरुवात होत आहे. अष्टविनायक संघाने झुंजार संघाला 29 धावांचं आव्हान उभा करून दिलं आणि प्रथम फलंदाजी करायला चिराग आणि सुयश. अष्टविनायक संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्याकरता स्वास्तिक पहिला षटक घेऊन येत आहे. स्वास्तिक त्याला सामोर तोंड देत आहे चिराग. झुंजार संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याकरता चिराग आणि सुयश. पाहूया पहिला चेंडू स्वास्तिक यांचा चिराग यांच्या दिशेने. चेंडू आता वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 1. इकडे दुसरा पहिला चेंडू चिराग यांच्या दिशेने. पुन्हा एकदा अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू आता वाईट. पहिला चेंडू टाकण्यामध्ये पाहूया स्वास्तिकांना यशाने उत्कृष्ट असा तोला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चिरागांनी तोला चेंडू जातात चौकार. 4 धावांकरता आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 6. पाहूया दुसरा चेंडू. स्वास्तिकांना सामोरे तोंड देतो चिराग. दुसरा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट असा तोला चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार.
2 चेंडू 12 धावा. उत्कृष्ट अशी फटकेबाजी चिराग यांच्या फळीतून आपल्याला इथे पाहायला मिळते झुंजार संघाकडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तोला चेंडू पण आता एका धावावर भाऊ समाधान चिरागे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 13. 3 चेंडू 13 धावा. बघा चौथा चेंडू स्वासिक यांना सामोरे तोंड देत आहे सुयश. तोलाला चेंडू आता बघूया इथे धाव चीत झालेले आहे सुयश आणि स्वासिकाला पहिला गडी मिळवलेला आहे. पाहूया पाचवा चेंडू स्वासिक समोर तोंड देत आहे संकेत. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पहिला षटकातील पाचवा चेंडू स्वासिक यांचा संकेतच्या दिशेने. पाहूया संकेत आणि तोला चेंडू स्वतः गोलंदाजी स्वतः क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट अशी ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला स्वासिक यांच्याकडून. आणि चेंडू आता निर्धाव. धावसंख्या झाली स्थिर 13. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू स्वासिक. आता मात्र उत्कृष्ट तोलाला चेंडू जाता सीमारेषा बाहेर. षटकार बिग षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 19. एक षटक 19 धावा 1 गडी बाद. सनक चेंडू 9 धावांची आवश्यकता झुंजाऱ्या संघाला. बॉलर नेम ऋषी. संघाचा दुसरा षटक आता तो ऋषी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरा षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऋषी यांना समोर तोंड देत आहे चिराग. चेंडू आता अंक क्षेत्राच्या बाहेर वाईट. पंच दुपेश माहेर यांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 20. पहिला चेंडू आता मात्र तोलाला चेंडू. बिग षटकार. आवाज षटकार. इथे उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे चिराग यांच्या फळीतून वैयक्तिक 17 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू 17 धावा मारलेल्या आहेत चिराग यांनी. उत्कृष्ट फटकेबाजी चिराग यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 26. आता मात्र बाहेर चेंडू. वाईट चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 धावा. धावसंख्या
धावसंख्या झाली आहे. ते झुंजारा संघ सामना विजयी ठरलेला आहे. अष्टविनायकच्या संघाला विनंती करतो की त्यांनी आपले सन्मान चिन्ह घेऊन जावे.